चंद्या आहेस ना? मिस अनामिका अजून आल्या नाही तरी, म्हणजे फ्रीलान्सर आहेत त्या, पण एव्हाना रोज. सौर्या तू विषय बदलू नकोस. अरे आता काही सिक्रेट राहिलेलं नाहीये. पेटीतून सगळं काही बाहेर आलंय. कुठली पेटी? मनाची पेटी. हे बघ सौर्या, तू एकटाच नाहीयेस का जो मनाच्या पेटीत डोकावतो. हा काय बोलतोय याचं यालाच माहित. ए मंग्या, तिचं लग्न झालंय चंद्या. तो विषय कायमचा संपतो. येते मी. मावशी, खूप प्रयत्न केला मी, पण आता तिचं लग्नच झालं तर त्याला आपण तरी काय करणार, नाही का? ठीक आहे ग, ठेवील आनंद ते देशाचे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. सगळं छान होणार आहे मावशी, खरंच. इतक्या साध्या सरळ गुणी माणसाचं कशाला काही वाईट होईल, हो की नाही? येते. हा, बाय चंद्या. बाय बाय. येते. मावशी, हात टेकले तुझ्या पुढे. डायरेक्ट अश्रू. मस्का लावू नकोस. सौरभ बरोबर तुझ्या काय खाणाखुणा चालल्या होत्या ना, सगळं ओळखलंय मी. दोस्ती का सवाल है, थोड़ी बहुत तो चीटिंग चलती है ना मावशी. चालतं रे. हे बघ, युद्धात आणि प्रेमात सगळंच माफ असतं. तू मावशीला ना अशी साधी सुधी समजू नकोस. बरोबर आहे. आता बघ सगळ्यांना पुरून होते की नाही. बघ तू आता सौरभ आणि अनामिकाचं मी कसं लग्न लावून देते ते. बल्ले, काय गे हे नुसते चुरमुरे. अगं याच्यावर निदान कांदा, टॅमॅटो, शेंगदाणे हे तरी घाल. आता काय? थांबा. अरे काय करते काय ही? चिरा आणि खा. अय्या, हे गळ्यातलं किती सुंदर आहे. बल्ले, मी काय म्हणतो, आज आपण श्रीखंडपुरी, आळवाचं फतफद, मिरगुंड, कुरडया हे सगळं हॉटेलातून मागवूया का? सुंदर, मागवूया ना. पैसे कोण देणार? एटीएम. आता तर आपल्याकडे 2-2 एटीएम आहेत. वल्ले, आणि ही 2 एटीएम आपल्याकडेच राहावी असं जर वाटत असेल ना, तर एक कल्पना आहे. काय कल्पना? पाळणा हलवा. आणि अशी जर चाहूल सौरभरावांना लागली तर मग ते कशाला लग्नाच्या फंदात पडणार आहेत. त्यांना जर कळलं ना तर सगळी जबाबदारी स्वतःवर ओढून घेतील. पाहिजे गुड न्यूज, पाहिजे गुड न्यूज, पाहिजे. वा वा, तुम्हाला गुड न्यूज पाहिजे का? मिळेल. हा मिळेल, अगदी लवकरच मिळेल. काय ग बोलले? काय आता कशाला आलात तुम्ही? जाऊ परत. मग माझ्या बरोबर माझ्या हातातली आंबा बर्फी आल्या पावली परत जाईल. चालेल? मावशी बाई आहोत तुम्ही, कुठं जाताय? द्या ते बर्फी, आंब्याची. हा, आंबा बर्फी. हा, आप्पा, आता गोडधोड खायची सवय ठेवा बरं. का बरं? म्हणजे आता तुम्ही रोज गोडधोड घेऊन येणार आहात का? अहो मी कशाला,
तुमचा जावई आता सेटल झालाय ना, तोच काही ना काहीतरी आणेल. बरोबर आहे मावशीबाई, बरोबर आहे. आमचे जावई बापू आता स्थिरस्थावर झालेत. काय ग वल्ली, सचिन झाला ना सेटल? हो हो, मी तर खूपच खुश आहे. सचिन सेटल झाला. चला, म्हणजे सचिन सेटल झाला. काय हा? एकच वाक्य 4-4 वेळा म्हणायला तो काय पारायणाचा श्लोक आहे का? मग काय? नाही हो, तुमची खुंटी बळकट करण्याचा तोच एक मार्ग आहे ना. कोणती बळकट? म्हणजे म्हणजे कसं आहे, सौरभने आप्पांना दिलेलं वचन एकदम पूर्ण झालंय. म्हणजे सचिन सेटल झालाय, आता सौरभ सुद्धा आपल्या आयुष्यात जगायला, लग्न करायला मोकळा झालाय. माई मावशी तुम्ही का प्रत्येक वेळेला मला दुखावता हो? आता भाऊजींना मी मुद्दाम वचनात अडकवलंय का? मुद्दाम इतकी वर्ष त्यांच्यावर अन्याय करतोय? मी किती प्रेमाने या घराची काळजी घेते, या घरातल्या लोकांना सांभाळते, या घरातल्या लोकांना जपते, तरी तुम्ही मला असं बोलता. काय झालं वल्ली, तू परत लग्नाचा विषय काढलायस का? का नाही काढायचा? हे बघ, तू आता आप्पांना दिलेल्या वचनातून मुक्त झाला आहेस. वल्ली तर काय, घर अगदी व्यवस्थित सांभाळते. हे आप्पा तर काय कायम आनंदातच असतात, मजेतच असतात. माझं मेस चांगली चालली आहे, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात अगदी मग्न आहे. मग तू कशाला वेळ काढतोयस? हे बघ, झाला तेवढा उशीर खूप झाला. तुझ्या मनात जर कोणी असेल तर आत्ता सांग, मी त्यांना भेटते आणि त्यांच्याशी बोलणी करते. तुमचं काय चाललंय हो? ते काही बोलतायत का लग्नाबद्दल? हा, नाही करायचं त्यांना लग्न, तुम्ही कशाला मागे लागलात त्यांच्या? कारण मला वाटतं त्याची काळजी घेणारी कोणीतरी यावी. म्हणजे आम्ही तुमची काळजी नाही घेत भाऊजी? हे बघ, तू तुझ्या वडिलांची काळजी घे, ते खूप झालं. सौरभ आल्यावर स्वयंपाक करे असं म्हणून तू त्या आप्पांना उपाशीच ठेवतेस. तू काय काय सौरभची काळजी घेणार? नाही नाही, माई मावशी काही बोलतायत भाऊजी. तुम्ही ऑफिस मध्ये परत येण्याची वाट बघत होते मी. प्रत्येक वेळेला गार ढोऊन जेवतात, म्हणलं आज जरा गरम गरम पाण्यात वाढावं म्हणून थांबले होते. हो का, तुला गरम गरम जेवण हवं होतं? मावशी जाऊ दे ना. हे बघ, तुला आनंदी व्हायचंय की नाही? भाऊजी भाऊजी, तुम्ही आमच्या बरोबर आनंदी नाही आहेत का? सांगून टाका. मला सांग, तुला कोणीतरी काळजी घेणारे हवी की नको? अहो, आम्ही तुमची काळजी नाही घेत का? तुला तुझं कुटुंब हवं की नकोय? आम्ही तुमचं कुटुंब नाही होत का भाऊजी? हे बघ सौरभ, प्रत्येकाला आपलं एक माणूस असायला हवं. तुला सुद्धा तुझी काळजी घेणारं कोणीतरी मिळायला हवं. भाऊजी मावशी बरोबर आहे तुझं, दादाचं लग्न झालं पाहिजे आता. बघ, सचिनला सुद्धा वाटतंय की दादाचं लग्न व्हायला हवं. बघितलं? हो म्हणाले का ते? म्हणाले बघितलंय? नाही म्हणाले का ते? म्हणाले.
सौरभा, तुझं आयुष्य पोखरून काढेल अशी कीड आहे ही आवडली. आता बघतेच कोण तुझ्या नावाला धक्का लावत. काय करतो? अहो काय नाही मावशी, आमचा गादी कारखाना चालू झालाय मागच्या गल्लीत. त्याचं हे पॅम्पलेट. गादी कारखाना? जुनी गादी दुरुस्त करून देता का? हो मिळेल ना. एक गादी दिली तरी सुद्धा द्याल ना? हो नक्कीच. ये ये इकडे ये ये. हे बघ तू इथे बस. तुला पाणी हवं का? हे बघ इथे पाणी घे. आल्या आम्ही 5 मिनिटं थांब. बस बस जाऊ नको. वल्ले वल्ले अगर लवकर आण ग, पोटातले कावळे आता बाहेर येऊन कोकलायला लागतात. सच्चू, ए सच्चू. काय ग मावशी? अरे अरे जरा वरनं सौरभची गादी घेऊन येतोस का? हो. काय हो, आता भाऊजींची गादी कशाला पाहिजे तुम्हाला? मी तुझ्याशी काही बोलले का? नाही ना? तू कशाला माझ्या भानगडीत पडते का? म्हणजे मावशीबाई, तुम्ही सुद्धा माझ्या या जिलब्या आणि फापड्यात पडणार नाही असं मी गृहीत धरतो. याच्यात ये सच्चू. आई ग, एका हाती कमवणार माझं लेकरू किती जीर्ण गादीवर झोपतोय. अवघड आहे ग बाई. चल बाळ सच्चू चल. ये माणूस आहे बाई. चल चल रे चल. सावकाश रे. हे बघ ये ये ये. सावकाश घेऊन ये. ये हे बघ, ही गादी आहे. मला कधीपर्यंत देशील? संध्याकाळपर्यंत देशील का? हो देईल ना मावशी. हा ना? हो नक्की. घे. सावकाश सावकाश सावकाश. अरे जा बाळा, तुला ऑफिसला जायचं ना. जा जा आटप आटप जा. भाऊजी, सकाळपासून किती कामं करताय तुम्ही. धुणी, भांडी, केर, झाडांना पाणी घालणं. नाही ठीक आहे, आम्हाला कोणाला तुमची काळजी नाहीये ना. आणि तुमच्या अंगावर ही सगळी कामं पडतात म्हणून तुम्हाला करायला लागतात. नाही वल्ली, मी रोजच्या चहा पण प्यायला नाहीये तुम्ही भाऊजी सकाळपासून. काही हरकत. हे बघा काय, पोहे, जिलबी, फाफडा आणलाय बाहेरून. बदल बरा वाटतो नाही? आरामात होऊ द्या, एकदम आरामात होऊ दे नाश्ता. आरामातच एकदम. भाऊजी, खर तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. ते काल माई मावशी म्हणाल्या ना, आम्हाला कोणालाच तुमची काळजी नाही, आम्ही कोणीच तुमचा विचार करत नाही, या घरात तुमचं असं आपलं माणूसच नाहीये. ते सगळे विचार माझ्या मनातून जात नाही. वल्ली, असं काही नाही. प्रत्येकाची बोलण्याची पद्धत, काळजी करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते वल्ली. बरोबर आहे. आईच्या मागे ज्या मावशीने मला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, ती माझी काळजी करणार नाही का? पण मी सुद्धा तुमची काळजी करते ना. पण मी कुठे नाही म्हणतोय. मग मी माझ्या घरात आहे वल्ली, मी माझ्या माणसांमध्ये आहे, त्यामुळे मी सुखात आहे. सुखात आहात ना तुम्ही? नक्की नक्की. म्हणजे तुम्हाला अजून काहीच नकोय? नकोय. नकोय ना? आरामात करा नाश्ता.
आरामात होते. वल्ली, मी इथे माझ्याच माणसांमध्ये सुखात आहे, मग मी कशाला करेन लग्न? अरे काय कसला अंदाज घेतोय? काय झालंय काय? नाहीतर काय करू, ते सौरभ सर कधी पण समोर टपकतील आणि वाट लावतील माझी. एवढा कसा रे तू भित्रा? परते काय नाही. हे बघ, वा माई मावशी, नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. हे नाही काय? खरंच केलाय मी दुधी हलवा? नाही, ते दिसतंय मला खरंच केलंयस तू, पण मला देतेस म्हणजे काहीतरी मेसेज बिसेज करायला लावणार. अरे नाही नाही, खरंच असं मेसेज वगैरे काय नाही. नक्की? नक्की. अरे पण म्हणजे कसं आहे ना, तुला माझं एक काम करावं लागेल. तुला एक चिठ्ठी लिहावी लागेल. वाटलंच मला की तू देतेस म्हणजे काहीतरी करायला लागणार. अगं आजी झालीस तरी अजून सरळ दिशेने चालत नाहीस. तुझं डोकं म्हणजे गैर डेंजर आहे. तूच लिही पत्र पित्र, मी नाही लिहित. अरे नाही रे, मी लिहिलं असतं, पण सौरभ ओळखेल ना माझं अक्षर. हा, मग माझं अक्षर अनामिका मॅम ओळखतील त्याचं काय? जाऊ दे बाई, काय करणार. लेकराची स्वप्न बघणं अगदी अशक्य झाले हो. सौरभने तेव्हाच लग्न केलं असतं, वेळच्या वेळी लग्न केलं असतं, तर मला तुझ्या एवढा नातू असता आणि तो मला कशाला नाही म्हणाला नसता. कितीही प्रेमानं खाऊ पिऊ घातलं तरी तू माझा सख्खा नातू नाहीच आहेस ना. सगळी नाटकं कळतायत मला तुझी माई मावशी. पण कसं आहे ना, तू हे असं आजीसारखं प्रेम करतेस ना माझ्यावरती, त्यामुळे मग तुला नाही म्हणायला जीवावर येतं. फार वांदे होतात माझे. चल काय करायचं सांग. चला, तुला मी पेन आणि कागद देते. चल चल चल. बस मी तुला सांग मग काय लिहू. ली, हा. मी इतकी वर्ष जिच्यासाठी थांबलो ती तूच आहेस अनामिका. आणि खाली ना सौरभ आणि 3 टिंबकर. कल्याण होणार आहे माझं. का? घे हे मला आता निघू दे मला. हो, निघ 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 बाळा, लवकर निघ. मावशी येतो ग. सौरभ सर. हो, मावशी येतो ग. काय काय झालं? काय? दुधी हलवा. कसं ओळखलं? हा डबा. अरे वा. उघडायचा नाहीये, खायचा नाही, ऑफिसला न्यायचा आहे. मला ग हे बरं आहे माई मावशी, तुझं सगळं लाडक्या बाच्च्यालाच दे. ए तू ए, कसं काय करत? हा डबा तुला ऑफिसला न्यायचा आहे. हे बघ, हा डबा तुझ्यासाठी नाहीये आणि तुझ्यासाठी पण नाहीये, कळलं ना? हा डबा अनामिकासाठी आहे. ती इथे आली होती तेव्हा काही आपण गोड केलं होतं का? हा डबा तिला द्यायचा, अजिबात मध्ये उघडायचा नाही. आणि आमचं काय मग? अरे तुम्ही संध्याकाळी या रे, मी चांगला किलोभर भोपळा असा शिजत ठेवला. या. हे बरोबर नाही मावशी. आहे हे असंच आहे. डबा घेऊन जा. जा.
मी उघडणार आहे. नाही, डबा उघडला तर तुला फटके देणार. येतो ग. हा, नशीब वाचवलंस तू. हो जा आता पळ, तुला उशीर होतोय. आणि हे बघ, हा ती चिठ्ठी तिला मिळाली की नाही हे मला लवकरात लवकर कळवायचं, कळलं ना? हो. पळ 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 पळ. येतो. हो, अच्छा. जा, जा.